सर्वप्रथम मी सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज डोंबिवलीमध्ये हजारो शाळकरी मुलं असतील, हजारो नागरिक असतील, हे या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झाले। आणि हा तिरंगा यात्रा जी होती, ही तिरंगा यात्रेमध्ये सर्वात मोठा ध्वज जो आहे तो या ठिकाणी सर्व नागरिकांनी असेल, शाळकरी मुलांनी जो असेल खांद्यावरती घेतला आणि एक लॉंगेस्ट ह्युमन चेन ही या ठिकाणी या डोंबिवलीमध्ये फॉर्म केली। एक वेगळा विक्रम जो आहे एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स असतील, या सगळ्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स असेल, त्याच्यामध्ये या डोंबिवलीच्या ह्या स्वातंत्र्य दिनी काढलेल्या या यात्रेचं, तिरंगा यात्रेचं या ठिकाणी नोंद झालेली आहे। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या संकल्पनेतून तिरंगा यात्रा जी आहे ही प्रत्येक शहरामध्ये झाली पाहिजे, त्या हेतूने ही तिरंगा यात्रा या ठिकाणी काढली गेली। आणि या तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी सगळ्या संस्थांचा 50 पेक्षा जास्त डोंबिवलीतील संस्था ज्या आहेत यामध्ये सहभागी झाल्या। 50 पेक्षा जास्त शाळा ज्या आहेत त्या डोंबिवली आणि या पंचक्रोशीतील ज्या आहेत या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झाले। लहान लहान मुलं, आपण जेव्हा जेनझी बद्दल बोलतो, आज जेन अल्फा देखील जी आहे ही लहान मुलं देखील या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झाले होते। आणि त्या मुलांनी जे आहे हा तिरंगा जो आहे तो आपल्या खांद्यावरती जो आहे, इतका मोठा तिरंगा आपल्या खांद्यावरती घेतला होता। आज फक्त त्यांनी जो आहे हा लॉंगेस्ट आणि बिगेस्ट तिरंगा जो आहे तो खांद्यावरती फक्त घेतला नव्हता, त्यांनी देशाची जबाबदारी देखील जी आहे ती आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे। आज देशाला स्वतंत्र होऊन जे आहे ते 80 वर्ष पूर्ण झाले। आज देश कुठल्या दिशेने जातोय, आज देशाचं नेतृत्व जे आहे हे नरेंद्र मोदीजी करतायत। कशा प्रकारे गेल्या 12 वर्षामध्ये जे आहे हा देश फ्रजाईल 5 इकॉनॉमीमधून टॉप 5 इकॉनॉमीमध्ये घेऊन येण्याचं काम जे आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं। आज देशाकडे तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून पाहिलं जातं। US चायना नंतर जो आहे जग भारताकडे पाहत आहे। आणि पुढे देखील जे आहे ते अनेक उपक्रम जे आहेत आपण पाहत आहे, स्टार्टअप्समध्ये नंबर 1 आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे, उद्योग जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये येत आहेत, वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत लोकांना जे आहे हे तरुणांना रोजगार त्या ठिकाणी मिळतो, वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत या सरकारच्या माध्यमाने होत आहेत। रेल्वेची परिस्थिती अगोदर काय होती, आज परिस्थिती काय, आज बुलेट ट्रेनपर्यंत आपण हायस्पीड रेल्वेपर्यंत आपण पोहोचलोय। रेल्वेची परिस्थिती बदलते, दळणवळणची व्यवस्था बदलते, मेट्रोची व्यवस्था बदलते, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे आहे हे आम्ही सगळे लोक काम करतोय। आणि आज देश एक वेगळ्या दिशेला चालतोय, जग जे आहे हे भारताकडे एका उमेदीने पाहतंय। साहेब, जेएनजी आणि अल्फाचा उल्लेख तुम्ही केलेला आहे, मात्र आता जेएनजीचं आंदोलन झालेलं, काँग्रेस त्याचं कुठेतरी राजकारण करताना पाहायला मिळतं। बघा, कोणी किती राजकारण केलं तरी जेनझी जी आहे ही जी आपली तरुण पिढी आहे खूप हुशार आहे। कोण त्यांच्यासाठी उभं राहत आहे, कोण त्यांच्यासाठी काम करतंय, कोण त्यांचं ऐकतंय खुल्या मनाने, हे देखील ते पाहत आहेत। आणि नक्कीच त्यांच्या ज्या काही सूचना असतील त्या सूचना ज्या आहेत त्या सूचना सरकार जे आहे गांभीर्याने घेईल आणि पुढे ज्या काही गोष्टी करायच्या आहे, वाटचाल करायची, त्यांच्या ज्या सूचना असतील त्या नक्कीच जे आहे या सूचनांचं पालन जे त्या ठिकाणी होईल। आज नरेंद्र मोदीजींनी देखील युवकांबद्दल जे आहे हे लाल किल्ल्यावर दिल्लीमधून जे आहे हे त्या ठिकाणी संबोधन केलेलं आहे, त्यांना देखील संबोधन केलेलं आहे, सांगितलेलं आहे की युवा शक्ती जी आहे ही भारताची ताकद आहे। आणि भारतामध्ये जेवढी युवा शक्ती आहे ती कुठल्याच देशामध्ये नाही। येणाऱ्या काळामध्ये हीच युवा शक्ती जी आहे ही भारताला अजून पुढे जी आहे ती घेऊन जाईल।